जय भीम नमो बुद्धाय। आप देख रहे WH न्यूज। मैं हूँ विजय कौशे। इस वक्त मैं वाड़ी नगर परिषद के वंचित बहुजन आघाड़ी के प्रचार सभा में हूँ और इस प्रचार सभा को संबोधित करने सुजाता अम्बेडकर आए हैं। लेके जाऊंगा। आप देख सकते हैं सुजाता मंच की और तमाम सारे वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार भी जो है मंच के ऊपर में आपको दिखाई दे रहे हैं। आप देख सकते हैं और भारी जो भीड़ है इस सुजाता दादा को सुनने के लिए यहाँ पर आए हैं। देख सकते हैं वाड़ी में ये जो है सबसे बड़ी सभा आपको यहाँ पर दिखाई देगी वंचित बहुजन आघाड़ी की। वंचित बहुजन आघाड़ी से जो वाड़ी नगर परिषद के अध्यक्ष पद के लिए है राजेश जंगले चुनाव मैदान में है और आप देख सकते हैं वंचित बहुजन आघाड़ी के तमाम जो नगर सेवक यहाँ पर आए हुए हैं। निश्चित रूप से वंचित बहुजन आघाड़ी का जो है माहौल तो है सुजाता अम्बेडकर जो है माल्यार्पण कर रहे हैं। सुजाता अम्बेडकर इस वक्त जो है महामानव की प्रतिमा को माल्यार्पण करते हुए दिखाई दे रहे हैं। आप देख सकते हैं ये जो सभा है वंचित बहुजन आघाड़ी की जो सभा है वाड़ी नगर परिषद चुनाव को लेकर ये सभा होने वाली है और कुछ ही देर में जो है वंचित बहुजन आघाड़ी के जो युवा नेता है सुजाता अम्बेडकर संबोधित करेंगे। मैं आपको बता सकता हूँ राजेश भाऊ जंगले है, यही उम्मीदवार है वंचित बहुजन आघाड़ी से वाड़ी नगर परिषद ये यहाँ पर आपको दिखाई दे रहे हैं। ये बहुजन आघाड़ी के नगर सेवक पद के लिए ये तमाम लोग जो है उम्मीदवारी उनके लिए है। बहुजन आघाड़ी के जो सभा है सुजाता अम्बेडकर जाते हुए आपको दिखाई देंगे। आप देख सकते हैं मैं आपको भीड़ की तरफ में लेकर चलता हूँ। भीड़ बताऊंगा मैं आपको। ये तमाम वंचित बहुजन आघाड़ी महिलाएं आपको दिखाई दे रहे हैं, बड़ी खुश दिखाई दे रही है सारी महिलाएं। आप देख सकते हैं तमाम महिलाएं जो वंचित बहुजन आघाड़ी के विजय है, बड़ी खुशी का माहौल यहाँ पर दिख रहा है और तमाम हजारों की तादाद में जो है इस सभा में जो है लोग आए हैं और भी मैं आपको पब्लिक बताऊंगा। आप देख सकते हैं वंचित बहुजन आघाड़ी की सभा में जो है बहुत सारी जो यहाँ पर जो है मतदाता इस सभा को सुनने आए हैं। मैं आपको सभी को बताना चाहूंगा अम्बेडकर जो है बाबा साहब अम्बेडकर के सुपुत्र है और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के प्रपौत्र है और सभा जो है यहाँ पर अम्बेडकर नगर में है। भारी मात्रा में जो है लोग यहाँ पर जुटे हैं और प्रचार सभा है। आज आखिरी दिन है प्रचार का, आज आखिरी दिन है और आज आखिरी दिन में जो है ये जो वंचित बहुजन आघाड़ी के प्रचार का धमाका जो है ये दिखाई दे रहा है। आप देख सकते हैं ये जो प्रोग्राम जो है पूरा लाइव टेलीकास्ट में WH न्यूज पर किया जा रहा है। मैं और मंच के दादा यहाँ पर मंच पे है, भव्य ऐसा मंच बनाया है। पटाखों की आतिशबाजी भी हो रही है। पटाखों की आतिशबाजी देखिए वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से पटाखों की आतिशबाजी भी हो रही है और यहाँ पर जो है सारे उम्मीदवार जो है मंच पर आए हैं। तो निश्चित रूप से बड़ा हार जो है पुष्पहार का जो है सुजाता को पहना गया है। देख सकते हैं सुजाता दादा का ये वाड़ी में जो है ये सभा है सुजाता अम्बेडकर की। बड़ा पुष्पहार जो है सुजाता दादा को पहना गया है। अभी वंचित बहुजन आघाड़ी के जो युवा नेता है सुजाता अम्बेडकर है और आप देख सकते हैं उत्साह भी इतना बड़ा उत्साह है और मेरे बताऊंगा देख सकते हैं मेरे पीछे में भी तमाम जो लोग जो है कार्यकर्ता जो है महिलाएं जो है यहाँ पर कार्यक्रम को उपस्थित रही है और देख सकते हैं पूरी भीड़ में बताने का मैं बताऊंगा और संबोधित करेंगे सुजाता अम्बेडकर। लेकिन ये जो आपको भीड़ बताती है कल चुनाव है 2 दिसंबर को जो है चुनाव है और चुनाव में यदि ऐसा ही माहौल यदि कल रहा तो निश्चित रूप से वंचित बहुजन आघाड़ी की यहाँ पर जो है सीटें चुनकर आ सकती है और ये अम्बेडकर नगर जो है गढ़ है। अम्बेडकर नगर जो है गढ़ है और अम्बेडकर नगर का वोटिंग जिसकी तरफ में ये जाएगा वही चुनकर आएगा। तो निश्चित रूप से ये देखिए कार्यकर्ता दिखाई दे रहा है, कार्यकर्ता है
कार्यकर्ता भी बड़े उत्साहित है। तो तमाम सारे कार्यकर्ता बताऊंगा मैं आपको, सारे कार्यकर्ता पूरे कार्यकर्ता को भी बताऊंगा। वंचित बहुजन आघाड़ी के इस तमाम जो है साल भर जो है ये सक्रिय रहती है। सिद्धार्थ भाऊ भी है और सारे कार्यकर्ता है ये निश्चित रूप से बड़े दमखम के साथ में जो तमाम वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता प्रचार में लगे हैं। और उनके प्रचार का जो है ये दृश्य जो है अभी यहाँ पर दिखाई दे रहा है। और मैं पूरी पब्लिक बताऊंगा आपको, पब्लिक देख सकते हैं आप, भारी मात्रा पे यहाँ पर जो है पब्लिक यहाँ पर आई है, देख सकते हैं। महिलाओं को भी आप देखेंगे, अपने को दिखाई देंगे, हमें दिखाई देंगी, देख सकते हैं। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जो प्रास्ताविक जो है भाषण नीतीश जंगले जो है पूर्व जिला अध्यक्ष थे, वो यहाँ पर दे रहे हैं। थोड़ा सुनेंगे, हम भाषण भी सुनेंगे थोड़ा। सभेमध्ये आमच्या आंबेडकर नगर मध्ये आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ वाडी नगर परिषद मध्ये 13 प्रभाग आहेत। या 13 प्रभागाच्या 9 उमेदवारांच्या प्रचारार्थ आंबेडकर नगर मध्ये या ठिकाणी आमच्या वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय सुजात दादा आंबेडकर साहेब या ठिकाणी उमेदवाराच्या प्रचारार्थ पोहोचले आहेत। मी सांगू इच्छितो, आदरणीय सुजात दादा आंबेडकर हे आंबेडकर नगरातली जनता वाडी नगर परिषद मध्ये आमच्या वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही। आज आमच्या या वाडी नगर परिषद मध्ये भारतीय जनता पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी मध्ये लढत आहे। तुम्हाला माहित आहे दादा, मी तुम्हाला सांगू इच्छितो, वंचित बहुजन आघाडीला हरवण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला काँग्रेस पक्ष, इच्छा राष्ट्रवादी पक्ष, इच्छा इतर पक्ष सर्वांना वंचित बहुजन आघाडीसाठी हरवण्यासाठी त्यांनी या पक्षांना फायनान्स केला आहे। मित्र, आज आमच्या आंबेडकर नगर मध्ये आमच्या मनुवादी लोकांबरोबर लढत आहे। तुम्हाला मनुवादी पाहिजे का आंबेडकरवादी पाहिजे हे तुम्ही लक्षात असू द्या। मित्र, मी जास्त तुमचा वेळ नाही घालणार आहोत। उद्या येणाऱ्या 2 तारखेला सकाळी सुटून आमच्या राजेश भाऊ जंगले हे आमच्या नगर अध्यक्षाच्या पदाचे दावेदार आहेत आणि ते प्रभाग 13 चे नगरसेवकचे बी दावेदार आहेत। आमच्या सुनीताताई मेश्राम, आमच्या प्रभा उके, आमचे सर्व उमेदवारांना उद्या सकाळी उठल्याबरोबर गॅस सिलेंडरला मतदान करून भरभरून मताने निवडून द्याल हे तुमच्याकडून आशा अपेक्षा ठेवतो। जय भीम, जय सेवा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। तो ये थे पूर्व जिला अध्यक्ष वंचित बहुजन आघाड़ी के जंगले थे और इन्होंने दमदार ऐसा भाषण दिया है। तो निश्चित रूप से सुजात दादा आंबेडकर इस मंच से भी संबोधित करने वाले हैं। तो निश्चित उसके ऊपर भी ध्यान है। और सुजात दादा आंबेडकर उभरता नेतृत्व जो है वंचित बहुजन आघाड़ी का, तो वही लीड कर रहे हैं। तो युवाओं का बड़ा जोश यहाँ पर दिखाई दे रहा है। तो निश्चित रूप से यहाँ पर जो आए तमाम ये जो कल जो है यदि मतदान जो है इसमें जो मत में परिवर्तित होता है तो निश्चित रूप राजेश भाऊ जंगले अभी संबोधित करने वाले हैं। थोड़ा उनका भी हम भाषण आपको सुनाएंगे। राजेश भाऊ निश्चित रूप से राजेश भाऊ जंगले अभी राजेश भाऊ जंगले है, ये उम्मीदवार है महानगर नगर परिषद के, वाडी नगर परिषद के उमेदवार वंचित बहुजन आघाडी के। आणि आजच्या कार्यक्रमामध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आमचे सुजातदादा आंबेडकर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आंबेडकर नगरामध्ये। त्यांच्या स्वागतासाठी एवढे लाखोच्या संख्येमध्ये इथे लोक जमलेले आहेत, त्यांचा खूप मी मनापासून धन्यवाद करतो। आणि आमच्या संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष संपूर्ण टीमला मी धन्यवाद करतो की त्यांनी इथे वेळ देऊन इथे आमच्या आंबेडकर नगरातल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेला तुम्ही इथे पोहोचलेले आहात। मी वेळ जास्त घेणार नाही कारण की दादाला जायचं आहे। मी फक्त हेच सांगणार आहे। धन्यवाद साहेब, धन्यवाद दादा, मला बोलण्याचा तुम्ही संधी दिली। मी तुमच्या शब्दाची मान ठेवतो आणि बोलतो। आता दादा माझ्या पाठीमागे आहे, कोण आहे? दादा वंचित बहुजन आघाडीचा आवाज आरएसएसच्या ऑफिस पर्यंत गेला पाहिजे। वंचित बहुजन आघाडीचा
विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांचा, आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आजच्या या नगर परिषदचं इलेक्शन आहे. संपूर्ण आंबेडकर नगर ह्या शहरामध्ये मोठे मोठे करोडपती लोक उभे झालेले आहेत. तो मग राष्ट्रवादी काँग्रेस असो की बीजेपी असो की सेना असो, पण हे नेता लोकांना खुश करणारे लोक आहेत आणि आम्ही समाजाला खुश करणारे लोक आहोत. की तुम्हाला समाजाच्या लोकांना खुश करणारे लोक पाहिजे की नेत्यांना खुश करणारे लोक पाहिजेत, असा तुम्ही विचार करा. आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर संपूर्ण बहुजनाच्या हितासाठी हा भारताच्या कोना एकत्रित झाले पाहिजे म्हणून हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. आणि आमचे युवकाचे प्रेरणास्थाक सुजात दादा सुद्धा हा महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये आमच्या समाजासाठी झटत आहेत, बहुजन समाजासाठी झटत आहेत. मग तो मुद्दा कोणताही असो, सूर्यवंशी साहेबांचा मुद्दा असो की महाबोधी विहाराचा मुद्दा असो, आमचे नेते प्रत्येक ठिकाणी त्यांची विजिट राहते. सुजात दादांनी म्हटलं होतं की राजेश, मी तुमच्या सभेला पक्क येईल, पण मला तिथे माप दिसला पाहिजे. दादा, तुमच्या आशीर्वादाने इथे माप दिसत आहेत. म्हणून मी इथे सांगतो की या भारतामध्ये, हा महाराष्ट्रामध्ये फक्त एकमेव नेते आहेत आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. एकमेव नेते की जे प्रत्येक समाजासाठी झटत आहेत. म्हणून माझी विनंती आहे की कोणालाही बळी न करता, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, बीजेपी असो किंवा कोणतेही नेते असो, त्यांच्यावर विश्वास करू नका. आपल्या आंबेडकर नगरामध्ये कोणीच सांभाळणारा नेता नाही आहे. सर्व विकत दिलेले आहेत. एकाही समाजाच्या हितासाठी काम करत नाहीत. आज जो पटांगण इथे बनवलेला आहे, हा पटांगणामध्ये आशिषजी नंदागौडी आणि मी सुद्धा हा पटांगणाचं नियोजन आम्ही केलेलं आहे. इतके लहान पोरं ह्या ग्राउंड मध्ये खेळतात. हा लहान पोरं मुलांच्यासाठी आम्ही तयार करून दिलाय. त्याची चाबी सुद्धा आमच्या पाशी आहे. म्हणून माझी विनंती आहे की 2 तारखेला आमच्या संपूर्ण उमेदवारांना आशिषजी नंदागौडी, सुनीताताई मेश्राम, आमच्या प्रभाताई ओके, शीतलजी नंदागौडी आणि आमच्या समस्त उमेदवारांना इथून तुम्ही निवडून द्या. 2 तारखेला कोणालाही बळी न पडता. बीजेपीचे नेते या आंबेडकर नगरामध्ये काही लोकांना पैसे देऊन राहिलेत. याचा मतलब हे नाही झाला की संपूर्ण आंबेडकर नगरातल्या लोकांनी त्यांच्याकडून पैसे घेतले आणि त्याचे दबेल झालाय. आपण दबेल झालोय का कोणाची सांगा? आपण कोणाचं खाल्लंय का सांगा? म्हणून आता वेळ आली आहे. मी दादा समोर जास्त बोलणार नाही. मला आतापर्यंत दाबण्याचा प्रयत्न केला, पण मी आता दबणार नाही. मी कोणाच्या समोर झुकणार नाही. कारण की माझ्या मागे आंबेडकर आहेत. आंबेडकर लक्षात ठेवा. मी कोणत्या नेत्याची गुलामगिरी करणारे कार्यकर्ते नाहीत. आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताबरोबर काम करतो. भीम सैनिक, खरे भीम सैनिक आहोत आम्ही. माझी इच्छा आहे त्या आंबेडकर नगरातला एक एक व्यक्ती, एक एक बहुजन त्या आमच्या पाठीमागे आहेत. आणि हा आशीर्वाद उद्या 2 तारखेला तुम्हाला भरभरीनं आंबेडकर घराण्याला द्यायचा आहे. म्हणून माझी संपूर्ण इच्छा आहे की तुम्ही सर्वजण उद्या सकाळी सोडून सिलेंडर गॅसवर वोटिंग करा आणि आम्हाला बहुमताने विजय करा. आणि तात्पुरतं जाता जाता मी हेच बोलेन की रात्री त्यांचे बागड बिल्ले घुमणार आहेत. काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले, बीएसपी वाले. आता बीएसपी वाले प्रचार करून राहिले. दिनेशजी बनसोड सारखे नेते, आमचे आदरणीय मोठे मोठे नेते आमच्यावर पैसे खाल्ले म्हणून लोकांना सांगून राहिले. अरे आम्ही आंबेडकर नगरामध्ये लहानपणीपासून राहिलो आहे. आम्ही नेता बदलले नाही. हम बाप बदलने वाली औलाद नहीं है. बाप बदलने वाली औलाद तुम्हारे सामने खड़ी है, जो दिख रहा है, जो दिसून राहिलंय तुम्हाला. म्हणून मी इथून तुमच्या समोर सांगतो की ज्यांनी माझी बदनामी केली आहे, ज्यांनी आमच्यावर खोटा आरोप लावलाय वंचिताच्या कार्यकर्त्यावर,
त्या आरोपाचं खंडन करण्याचं काम उद्या 2 तारखेला तुम्हाला सर्व मिळून घ्यायचं आहे. बाबासाहेबांच्या नीला दुपट्टा घातला समाज त्यांच्या पाठीमागे राहणार आहे का सांगा. प्रत्येकांच्या गळ्यामध्ये दुपट्टे. आज दत्तावली म्हणून बीजेपीची रॅली निघली. आंबेडकर नगरातला एकही व्यक्ती मला दिसला नाही. सर्व दत्तावलीतले लोक होते आणि ते एसी मध्ये बसणारे लोक होते. त्यांचे चेहरे पाहिले तर त्यांचा पूर्ण आज ब्युटी पार्लर खतम झाला होता. आंबेडकर नगरामध्ये येऊन पूर्ण मेकअप उतरून गेला. अशा परिस्थितीमध्ये आंबेडकर नगरामध्ये दौरे करून राहिल्या, गल्ली गुचे छान मारत आहेत. 3 तारखेला 4 तारखेपासून हे लोक तुम्हाला दिसणार नाही. लक्षात ठेवा. तुमच्या कोणत्याच कमी येणार नाही. येणार म्हणजे फक्त भीमाचं रक्त. तुम्ही घाबरू नका. मागच्या वेळेस इथे आंबेडकर नगरामध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक आंबेडकर नगरामध्ये दहशत फिरवायचं काम करत आहेत. मी या मंचावरून सांगतो की आता आमच्या पाठीमागं आंबेडकर परिवार आहे. आंबेडकर नगराला स्वच्छ सुंदर आणि शांतीपूर्वक ठेवायचं काम आम्ही करू. आम्हाला आशीर्वाद द्या. काही नेते वाट पाहत आहे राजे जंगल अंदर झाला पाहिजे म्हणून. अरे अंदर झालो तरी मी भेटणार नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराला सोडणार नाही. लक्षात ठेवा. एक कचरा ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराला देण्याचं शपथ खाल्लाय मी. लक्षात ठेवा. आणि तुम्हालाही शपथ आहे की बहुजनांनी ज्या बाबासाहेबांनी हा संविधान लिहिलेलं आहे संपूर्ण भारताच्या लोकांसाठी, त्या संविधानाचा परतफेड करण्याची आज वेळ आलेली आहे. म्हणून माझी इच्छा आहे, माझी नम्र विनंती आहे सर्वांना की नेते ओळखा तुम्ही खरा नेता. अरे आज जरी आमचे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब जरी दुसऱ्या नेत्यांबरोबर मांडीला मान लावून बसले असते ना तर आज राष्ट्रपती झाले असते. राष्ट्रपती. लक्षात ठेवा. पण लाथ मारली आमच्या बाळासाहेब आंबेडकरांनी. काँग्रेसवाल्याला लाथ मारून भागवलं, बीजेपी वाल्याला लाथ मारून भागवलं. आम्हाला तुमचे तुकडे नाहीत. आम्ही हक्काचे नेते आहोत. म्हणून आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ता आहोत. येत्या 10 ते 12 वर्षापासून आम्ही काम करत आहोत या पक्षामध्ये आणि आमच्यावर आरोप लावतात. अरे कालपासून ते बीएसपीचे नेते दिनेश बनसोड वंचित बहुजन आघाडीमध्ये होते. आमच्या सुजात दादा बरोबर त्यांची सभा झाली होती आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा एपी फॉर्मचा विषय आला आमची वंचित बहुजन आघाडी सोडून त्या बीएसपी मध्ये गेलेत. मग नेता सांगा, नेते कोण बदलतात? बाप कोण बदलते? हम बाप बदलने वाले नेते नाही आहे. म्हणून माझी इच्छा आहे नेतेच थांबणार आहोत. आता मला सुजात दादा जाणार आहेत. त्यांच्या बोलण्याची वाट तुम्ही सर्वजण पाहतात. म्हणून आता रात्रीची हे कतल रात्र आहे. लोक पैसे देतील, दारू पाजतील, मटण चारतील. सर्वांपासून घ्या, सर्वांपासून घ्या. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्त वंचित बहुजन आघाडीच्या सर्व सदस्यांना निवडून दिल्याची जिम्मेदारी आता तुमची. हा बाबासाहेब आंबेडकर नगराचं नाव खराब नको होऊ द्या. इथं खूप चांगलं काम होणार आहे. आमच्यावर विश्वास करा. एक युवा, एक मुली, एक बुजुर्ग, एक माता आमच्यावर विश्वास ठेवलाय आणि या आंबेडकर नगराला सुंदर स्वच्छ बनवण्याचं काम आता आम्ही करू. आमच्यावर विश्वास ठेवा. मी जास्त काही बोलणार नाही. येत्या काळामध्ये खूप टक्कर फक्त बीजेपी आणि वंचित मध्ये आहे. उद्या सकाळी सोडून तुम्ही सर्वांनी व्होटिंग करा. एवढंच बोलतो, इथेच थांबतो. दोस्तों, ये जो दमदार जो भाषण है, ये भाषण किया है वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार राजेश जंगले ने ये भाषण किया है. बड़ा दमदार भाषण यहाँ पर हुआ है राजेश जी जंगले का. तो निश्चित रूप से सुजात दादा भी भाषण करेंगे. तो लाइव चल रहा है, लाइव भी आप देख सकते हैं. तो जब तक के लिए जो है आप देखते रहिए WH न्यूज. लाइक करें, सब्सक्राइब करें. धन्यवाद. नमस्कार.